आज आपल्याला खायला चवदार आणि बनवायला अतिशय सोपी पटकन होणारी सांडग्याची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊ. इथं मी एकच कांदा घेतलेला आहे. तुम्ही जर जास्त भाजी बनवणार असाल तर जास्त कांदाही घेतला तरी चालेल. एकच कांदा घेतला आहे मी इथं आणि तो पण असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम कमी साहित्यात बनवायला सोपी आहे ही भाजी आणि यामध्ये आपण जास्त मसालेही नाही टाकणार, तरीसुद्धा एकदम चवदार आणि झणझणीत होते. कांदा बारीक चिरून झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक चिरून टाकायचा आहे. इथं अर्धाच टोमॅटो घेतला आहे मी, टोमॅटो मोठा असल्यामुळं. आता आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. 1 ते 1.5 पळी तेल घेतलं आहे इथं मी अंदाजे. आणि त्यामध्ये एक मोठी वाटी सांडगे टाकून घेऊ. सांडगे आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायचे म्हणजे ते लवकर करपणार नाहीत. आणि सांडगे आपल्याला लाल बुंद होईपर्यंत भाजून घ्यायचे, नाहीतर ते आतमध्ये कच्चे राहतील, खवट लागतील. त्यामुळं बारीक गॅसवरती 10 मिनिट तरी आपल्याला सांडगे भाजून घ्यायचेत आणि सांडगे असे आपल्याला सतत हलवत राहायचेत. जर कधी भाजीला काय बनवावं सुचत नसेल तर असं पटकन सांडग्याची भाजी होते. खायलाही चवदार लागते, बनवायलाही सोपी. आता आपले सांडगे भाजून झालेले आहेत, तर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. इथे 2 ते 3 सांडगे कच्चे राहिलेत, त्यामुळे ते मी परत परतून घेते. आता आपण त्या उरलेल्या तेलामध्येच फोडणी देऊन घ्यायची आहे. इथं मी थोडासा कढीपत्ता टाकून घेतला आहे आधी. कढीपत्ता तडतडला की मगच आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आता त्यामध्ये आपण एक कांदा टाकू आणि कांदा परतून घेऊ गुलाबी रंगावरती येईपर्यंत. आता आपला कांदा गुलाबी रंगावरती आलेला आहे, तर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण शिजलं गेलं पाहिजे हे, कारण आपण कांदा टोमॅटोचीच ग्रेव्ही करतोय आणि ग्रेव्हीमध्ये आपण कसलंही वाटण टाकणार नाहीत. त्यामुळं कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आपल्याला. आता त्यामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ आणि बारीक गॅसवरती परतू देऊ तेल सुटेपर्यंत. तेल सुटले आता आपल्या भाजीला, आपल्या कांदा टोमॅटोला. बघू शकता तुम्ही कसं कांदा टोमॅटोचं व्यवस्थितपणे शिजलं गेलेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण भाजलेले सांडगे टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. सांडगेसुद्धा आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत. पूर्ण मसाला सांडगेला लागला पाहिजे. तीन ते 4 मिनिट सांडगे आपल्याला असेच फोडणीमध्ये परतायचे आहेत, म्हणजे छान तेल सुटेल भाजीला. उन्हाळी वाळवणामध्ये असे सांडगे बनवून ठेवले की मग ते वर्षभर टिकतात. यामध्ये मूग डाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, मटकीची डाळ टाकली जाते सांडग्यामध्ये आणि वर्षभर ह्या सांडग्याला काहीच होत नाही. जाळी वगैरे काहीच लागत नाही. वर्षभर हे व्यवस्थित टिकतात आणि कधी काही भाजीला नसेल तर असं त्याचा उपयोग होतो.
आता सांडग्याच्या भाजीला तेल सुटायला लागलेलं आहे, तर अजून आपण थोडंसं परतून घेऊ आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकू आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थितपणे. छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आधी, मग परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग परत एकदा आपल्याला 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजी पूर्णपणे शिजली जाईल. पाणी जास्त नाही टाकायचं आपल्याला, जशी ग्रेव्ही हवी आहे तसंच आणि त्याच अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे आपल्याला. आता आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊ आणि भाजीला 10 मिनिट उकळू देऊ. एकदा उकळी काढल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवरती 10 मिनिट भाजी शिजू द्यायची आहे, म्हणजे ग्रेव्ही व्यवस्थित होईल, छान होईल, थिक होईल, जास्त पातळ नाही होणार. ही सांडग्याची भाजी तुम्ही चपातीसोबत, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि भातासोबत खायला सुद्धा छान लागते. जर घरात भाजीला काही बनवायचं सुचत नसेल तर तुम्ही सुद्धा अशाच साध्या सोप्या पद्धतीने सांडग्याची भाजी बनवून बघा. बनवायला अतिशय सोपी, खायला चवदार. तयार झाली आपली सांडग्याची भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.